नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. बजेट सेशन दिल्लीचं आता सुरू होणार आहे. डिमांड सर्वांच्या वाढलेल्या आहेत. स्टेटमध्ये स्पेशली तामिळनाडू अनेक स्टेटमध्ये इवन बिहारनी मोठं पॅकेज दिलेलं आहे. त्यांना कसं देणार? चंद्राबाबू नायडूंनी मोठं आपलं पॅकेज दिलेलं आहे. त्याच्यावरती आता हे BJP काय करतील? मागच्या याच्यामध्ये सर्व लोकांनी वॉकआउट केलेलं होतं विरोधी पक्षांनी, आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने नरेंद्र मोदीची फजिती झाली होती त्याच्यामुळे एक लक्षात आलं संपूर्ण देशामध्ये की आज विपक्ष अत्यंत आक्रमक आहे आणि त्याच्यामुळे सायकॉलॉजिकली हा मोठा इम्पॅक्ट सत्ताधारी पक्षावरती आहे. तसंही ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी उत्तरं दिले ते अत्यंत खालच्या लेवलचे होते. बालक बुद्धी वगैरे सारखे शब्द त्यांनी वापरले. त्याच्यामुळे असं वाटत होतं की काय कमीत कमी एका पंतप्रधानांनी कोणते शब्द वापरावे हे मी आधीच सांगितलेलं आहे. अशा याच्यामध्ये घाबरलेल्या परिस्थितीमध्ये अशिक्षित असणारे लोक ज्यावेळेस सत्तेत असतात तर त्यांची आपत अशीच होत असते. याच्यावरती आधारित एक छोटीशी क्लिप बघूया. एक दुसरी क्लिप तुमच्याकडे मी घेऊन येतो आहे की शंकराचार्य आणि ह्यांनी अनिमुखेश्वर आनंद यांनी अत्यंत खेदजनक एक ह्या सरकारच्या बाबतीमध्ये एक आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत की मी हिंदू धर्माचे जे लोक जे वाईट वागत असतील तर त्या लोकांना मला थांबवणं माझं काम आहे. मी जरी पॉलिटिकली याच्यात बोलायला नको, परंतु पॉलिटिकली लोक जे हिंदू याच्यावरती धर्मावरती जे बोलत असतात पॉलिटिकली लोक, तर त्यांनी थांबावं अशा पद्धतीची त्यांनी एक हे केलेली आहे, अपील केलेली आहे. सेकंडली त्यांनी सांगितलं की सर्व मी पाहत राहू आणि गप्प बसून राहू हे बरोबर नाही. एक शंकराचार्याला हे शोभत नाही आणि त्याच्यात माझं कर्तव्य आहे की सर्व हिंदू लोकांना, हिंदू समाजाला, हिंदू सर्व लोकांना जागृत करणे आणि खऱ्या अर्थानं हिंदू धर्म कसा आहे ते सांगणे याच्यावरती आधारित एक छोटासा व्हिडिओ. हे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला घेऊन येतात, हे बघूया. 22 सन्यासी हैं पॉलिटिकल बयान, ये आप कह रहे हो ना? ये देखिए, हम सन्यासी हैं, पॉलिटिकल बयान नहीं देना चाहिए. बिल्कुल सही है, एकदम सही है. हम इस सिद्धांत के हैं. लेकिन पॉलिटिकल वाले को भी तो धर्म के मामले में नहीं करना चाहिए, आगे बढ़ना चाहिए. पॉलिटिकल वाला धर्म के मामले में आगे बढ़े, आप लोग उसका समर्थन करो. मोदी जी अगर मंदिर में आके धर्म स्थापना करने लगे तो आप लोग उसको एकदम लाइव दिखाओ. और अगर शंकराचार्य मंदिर के बारे में, धर्म के बारे में कुछ बोल दे तो आप कहो कि सन्यासी को नहीं करना चाहिए. राजनीतिज्ञ लोग धर्म में हस्तक्षेप बंद करें. हम गारंटी दे रहे हैं कि हम राजनीति में बोलना बंद कर देंगे. लेकिन आप हमारे धर्म में निरंतर हस्तक्षेप करते चले जा रहे हो और हम धर्म के बारे में ना बोलें. अच्छा, जो राजनीतिज्ञ हैं, क्या उनके जीवन में अगर जो धर्म है उसका पालन उनको नहीं करना चाहिए? क्या हमको एक धर्माचार्य के रूप में किसी को सच्चा हिंदू तो नहीं बताना चाहिए? क्या हमको विश्वासघात जैसा जो पाप है उसके बारे में लोगों को, जनता को सचेत नहीं करना चाहिए कि देखो अगर तुम धार्मिक हो तो तुमको किसी के साथ विश्वासघात नहीं करना चाहिए? ये बात हमको नहीं कहनी चाहिए. हमने कोई राजनीति की बात नहीं कही, हमने धर्म की बात कही है. क्यों? क्योंकि केवल हम हिंदू हैं कह देने से नहीं होगा. जब हम धर्म के मर्म को जानेंगे और उसको अपने जीवन में अपनाएंगे तभी हम हिंदू होंगे. तो धार्मिकता अपने सच्चे स्वरूप में लोगों के जीवन में प्रतिष्ठित हो, उसकी व्याख्या समय समय पर अगर धर्माचार्य नहीं करेगा तो धर्माचार्य अपना कार्य नहीं कर रहा है, यह माना जाएगा. इसलिए जहाँ जैसा मौका होता है वहाँ हम धर्म की व्याख्या करते हैं. हमारा राजनीति से कोई लेना देना नहीं है, लेकिन राजनीतिज्ञ को भी अपने जीवन में धर्म का पालन करना चाहिए. विश्वासघात जैसा कार्य नहीं करना चाहिए. समझ गए कि नहीं? ये कहा गया है, मित्रद्रोही कृतघ्नश्च यश्च विश्वासघातकः त्रयस्ते नरकम यान्ति यावदाभूत संप्लवम. मित्र का द्रोह करना, किसी ने आपके ऊपर उपकार किया है उसको भुला देना, और विश्वास का घात करना, ये जो 3 लोग हैं ये जब तक प्रलय नहीं हो जाता है तब तक के लिए नरक में धकेल दिए जाते हैं. तो ये बात हम हिंदू को ना बताएं कि विश्वासघाती मत बनो. क्यों ना बताएं? हमारा अधिकार है, कर्तव्य है. वो हमारे देश के प्रधानमंत्री हैं और उनसे हमारी कोई व्यक्तिगत रंजिश नहीं है. हम सच बता रहे हैं कि इस देश में हमसे बड़ा नरेंद्र मोदी का कोई हितैषी नहीं है. क्यों? क्योंकि आप लोग उनको प्रधानमंत्री के रूप में देखते हो, नेता के रूप में देखते हो. हम ये देखते हैं कि कल को इसका भी प्राण छूटेगा, कल इसका भी शरीर छूटेगा, और जब ये यमराज के दरबार में खड़ा होगा
तो ये क्या कहेगा, क्योंकि इतने पाप इसके हाथ से करवा लिए जा रहे हैं, इतनी मूर्तियां तोड़वा ली जा रही हैं, इतनी गायों की हत्या करवा ली जा रही है, ये सब करवाए जो अशास्त्रीय कार्य किए जा रहे हैं, धर्म विरुद्ध कार्य इसके हाथ से करवा लिए जा रहे हैं, उसका ये क्या जवाब देगा यमराज के दरबार में। तो हम तो उनके लोक का भी सोच रहे हैं, उनके परलोक का भी सोच रहे हैं, और इसीलिए कड़क शब्दों में, क्योंकि हमारे पास तो दूसरा कोई माध्यम नहीं है कि वो सीधे सुन ले तो हम प्रेम से कह दें, तो इसलिए हमको समय समय पर आप लोगों के माध्यम से उनके गलत कामों के लिए कड़क से कहना पड़ता है, लेकिन हमारे मन में उनके लिए मैल नहीं है, हम उनका अच्छा चाह करके वो ये बात कहते हैं। लेकिन क्या करें, आजकल तो जो सच कहे, जो आपके हित की बात कहे, वही कड़वी बात आप स्वीकार ही नहीं करना चाहते हो, आप समझते हो ये हमारा दुश्मन है, तो आप दुश्मन मान के बैठे रहो। लेकिन उन्होंने आकर के हमको प्रणाम किया, हमको लगा कि इनके मन में भी अब कुछ सफाई हुई होगी, इन्होंने शायद हमारी बातें समझी होंगी, तभी तो अब कड़वाहट नहीं मान रहे हैं। तो हमने उनको मन से आशीर्वाद दिया। अपने गले की पहनी हुई माला, गले की माला पहनी हुई शिष्य को पहनाई जाती है और किसी को नहीं पहनाई जाती है, ये बहुत बड़ी चीज़ होती है, लेकिन हमने वो उनको प्यार से पहनाई और उनको आशीर्वाद दिया। भगवान उनको और ऊंचा ओहदा दें और उनके अंदर शक्ति दें कि उनके हाथों से जो गलत काम उनके चट्टे बट्टे करवा रहे हैं वो कम से कम इस मामले में कड़क हो जाएं। जैसे हम कड़क हैं वैसे ही हम चाहते हैं कि नरेंद्र मोदी इस मामले में कड़े हो जाएंगे। भाई गलत काम हमसे मत करवाओ, करवाना चाहोगे तो हम नहीं करेंगे, इतना तो कहें। वो शिष्य हो गए आपके, भाई वो शिष्य हो जाए, वो उनसे पूछिए, हमने जो किया हम अपनी बात बता सकते हैं। दोस्तों, जून में बनी एनडीए सरकार का दूसरा संसद सत्र शुरू होने जा रहा है। पहला विशेष सत्र आपने देखा कि 24 जून से 3 जुलाई तक चला था और अब बजट सत्र 22 जुलाई से 12 अगस्त तक चलेगा। पहले सत्र में नए सांसदों के शपथ लेने के साथ साथ विपक्ष ने जिस तरह अपना दम दिखाना शुरू कर दिया था, उससे समझ आ गया था कि इस बार सत्ता चलाना बीजेपी के लिए आसान नहीं होगा। उसके कदम हर थोड़ी दूर पर फंसते चले जाएंगे और ऐसा हुआ भी। तभी तो आखिरी दिन यानी 3 जुलाई को जब राज्यसभा को अनिश्चितकाल के लिए स्थगित किया गया तो उससे पहले विपक्ष ने सदन से वॉकआउट कर दिया था, जबकि पीएम मोदी राष्ट्रपति के अभिभाषण पर धन्यवाद प्रस्ताव पर अपना जवाब दे रहे थे। यह नैतिक तौर पर मोदी की बड़ी हार थी, क्योंकि उनकी बात सुनने के लिए विपक्ष सदन में मौजूद नहीं था। और अब ऐसा लगता है कि मोदी को इस हार की आदत डाल लेनी चाहिए, क्योंकि विपक्ष के साथ साथ अब एनडीए के सहयोगी भी शायद बीजेपी की बात सुनने से इनकार कर दें। यूपी में फिलहाल जिस तरह से कांवड़ यात्रा में कानून व्यवस्था बनाए रखने के नाम पर धार्मिक पहचान उजागर करने का फरमान जारी हुआ है, उससे एनडीए के सहयोगी दल ही सहमत नहीं हैं और इसके खिलाफ बोल रहे हैं। वहीं महाराष्ट्र में एनडीए में दरार की खबरों के साथ साथ महायुति की हार के सर्वे सामने आ रहे हैं। इसके साथ ही राहुल गांधी के बाद अब उद्धव ठाकरे ने भी अडानी के खिलाफ मोर्चा खोल दिया है और ऐलान कर दिया है कि मुंबई की पहचान को अडानी सिटी में नहीं बदलने देंगे। इधर बिहार में इंडिया गठबंधन जिस तरह नीतीश कुमार के शासन के खिलाफ सड़कों पर उतरा, उससे भी एनडीए कमजोर पड़ती हुई दिखाई दे रही है। वैसे सियासत में कभी किसी का ताकतवर होना और कभी किसी का कमजोर होना चलता रहता है दोस्तों, इसमें कोई आश्चर्य की बात नहीं है। लेकिन मोदी के शासन में एनडीए और बीजेपी का कमजोर होना इसीलिए बड़ी खबर बन जाता है क्योंकि 2014 से ही बीजेपी के लिए यह नैरेटिव बना दिया गया कि देश में बीजेपी से बड़ा और ताकतवर दल कोई नहीं है और मोदी से बड़ा नेता इस देश में न हुआ है और न होगा। लेकिन बीजेपी के लिए गढ़ी गई ये सारी धारणाएं अब ध्वस्त हो चुकी हैं। इसीलिए एनडीए में जब बिखराव की खबरें बाहर आती हैं तो यह बड़ी खबर बन जाती है। और अब तो आरएसएस प्रमुख मोहन भागवत ने भी मोदी के लिए इशारों इशारों में जो बयान दिया है, उसके बाद अगले साल जीवन के 75 बरस पूरे करने के बाद अगर मोदी को भी मार्गदर्शक मंडल भेज दिया जाए तो आश्चर्य मत कीजिएगा। संघ के लिए सत्ता पहले है या मोदी, यह भी शायद अब जाहिर हो ही जाएगा। मोदी के कमजोर पड़ने के कुछ और लक्षण भी सामने आ रहे हैं। जैसे बजट से पहले चंद्रबाबू नायडू ने अपनी लंबी चौड़ी मांग केंद्र के सामने पेश कर दी। बिहार के लिए विशेष आर्थिक पैकेज की मांग नीतीश कुमार उठा चुके हैं। ये मांगें साफ तौर पर मोदी पर दबाव बनाने की कवायद हैं और इन दबावों के बीच राहुल गांधी नाम की चुनौती का सामना मोदी कर ही नहीं पा रहे हैं। अग्निवीर, मणिपुर, हाथरस भगदड़, नीट पेपर लीक, इन सारे मुद्दों पर राहुल गांधी ने पूरी रणनीति के साथ या रणनीति तैयार करके बीजेपी को घेरा है और मोदी इस घेरे को तोड़ने में नाकाम दिख रहे हैं।
तो आइए दोस्तों, आज नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं एक अत्यंत रोचक अशी घटना बुद्धाच्या काळात झालेली. बुद्ध ज्यावेळेस यशोधरेच्या कक्षेत जात असतात आणि यशोधरेच्या कक्षेत गेल्याच्या नंतर त्यांना जे राजा शुद्धोधनाने सर्व काही सांगितलेले असते की यशोधरा कशा पद्धतीचं जीवन जगते आहे तेथील त्यांच्या सर्व स्मरणात येते. स्मरणात आल्याच्या नंतर यशोधरेला ही होप असते की सिद्धार्थ आता तरी कमीत कमी आमच्यासोबत राहील, राहुलसोबत राहील, माझ्यासोबत राहील. परंतु ते म्हणतो आहे की मी आता तुमचा राहिलेलो नाही, मी आता समस्त दुनियाचा झालेलो आहे, समस्त लोकांचा झालेलो आहे. त्याच्यामुळे मला तुमचे फक्त एकट्यांचे दोघांचे दुःख दूर नाही करायचे, तर मला जनजन माणसातले जे जे काही पीडित असतील त्या लोकांना मला दिलासा द्यायचा आहे. हे सर्व ऐकून यशोधरा रडते खूप आणि त्याच्यात ती भावूक होऊन जाते अत्यंत की याच्यात कसं आता मी जे विचार केलेला होता तो काहीतरी वेगळाच आहे अशा पद्धतीची ती भावना असते. त्याच्यावरती त्या दोन्ही आणि जे चित्रीकरणाचा जो भाग आणि ज्या पद्धतीने तिथले सर्व जे इन्व्हायरमेंट झालेलं असते ते किती भावूक असते हे याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. बघूया आपला एक छोटासा व्हिडिओ बुद्धा या सिरियलमधनं. आंखें खोलो यशु, जहां मैं तुम्हें छोड़कर गया था वहीं तुमसे मिलने आया हूं. तुम्हें दिया हुआ वचन पूर्ण करने आया हूं. यशोधरा की व्यथा अब हमसे नहीं देखी जा रही है सिद्धार्थ. नारी का धैर्य और निस्वार्थ का ऐसा उज्जवल रूप मैंने कभी नहीं देखा. जब उसे ज्ञात हुआ कि तुमने धरती को अपना बिछाना बना दिया है तो उसने भी धरती को अपना सैया बना दिया. गहने और रेशमी वस्त्र त्याग दिए और उसने भी गिरवा पहन लिया. जब उसे पता चला कि तुम एक ही बार भोज करते हो, उसने भी एक ही बार भोज करना शुरू किया. तुम्हारे लिए ये सब आसान था पुत्र, क्योंकि वन में तुम्हारे एकाग्रता को भंग करने के लिए कोई नहीं था. परंतु यशोधरा इसी संसार में, इसी वैभव में, इसी ऐश्वर्य में ये सब कर पाई. सबके ताने सुनकर अपनी आस्था पर अटल रही. यशो, आप तो मुझे गोपा कहकर पुकारते थे. यशो का संबोधन तो पराया लगता है. आप आएंगे विश्वास में मैंने इन 7 वर्षों में प्रत्येक क्षण आपकी प्रतीक्षा में काटे. 7 वर्ष नहीं यशो, कई जन्म लगे, कई जन्म. तब मुझे संबोधि प्राप्त हुई. मेरे हृदय में बिल्कुल भी शंका ना उठी. आप में वो सारे गुण थे जो आपको बौद्धिस्त्व बनाते. आइए, एक प्रश्न जो मेरे हृदय में टीस बनकर बैठा है, क्या वो प्रश्न मैं आपसे कर सकती हूँ? तुम्हारे हर प्रश्न का उत्तर दूंगा मैं. आप केवल ये बताइए कि आपने इतना सब किया, मन में कष्ट भोगे, अपने को दुखाया, सताया, तो ये बताइए कि आप यहाँ इसी संसार में रहकर संबोधि का मार्ग नहीं पा सकते थे? मैं आपके मार्ग में बाधक नहीं बनती. यशो, नारी हर बंधनों के बीच रहकर भी
मुक्ति पा लेती है, पर नारी हृदय और पुरुष हृदय के भेद को भी समझना होगा। आकाश से वर्षा तब तक नहीं होती जब तक सूर्य की उग्रता से जल भाप ना बन जाए। मुझे संसार से विमुख होना ही था, तब से इस शरीर को जलाना ही था, अपने अंतर के मारा को पराजित करना ही था, और अपने अंतर के मारा से संघर्ष केवल एकांत में ही हो सकता था। उसे पराजित करना मेरे जीवन और मरण का प्रश्न था, और अपने अंतर के मारा से मुक्ति पा मुझे संबोधि का मार्ग प्राप्त हुआ। ये परम ज्ञान अब केवल मेरा नहीं, जन जन का है। अर्थात अब आप मेरे और राहुल के सौभाग्य में नहीं। यशो, यदि तुम दोनों का ही दुख दूर करूं, तो इस संसार की असंख्य पीड़ित आत्माओं का क्या होगा? ये सारा संसार ही मेरा हो चला है। तुम्हारा हृदय बहुत बड़ा है, उसे छोटा मत करो यशो। बुद्ध दीपांकर के आशीर्वाद से हम दोनों जन्मों से जुड़े हैं। इस जन्म में तुम्हारे साथ तुम्हारी सहनशीलता, तुम्हारे धीरज के कारण ही मैं संबोधि को प्राप्त हुआ। अपार ऋण है तुम्हारा मुझ पर। पिताजी, दादा महाराज आपकी भोजन पे प्रतीक्षा कर रहे हैं। रोजप्रमाणे दैनिक बहुजन सौरभचा आजचा आढावा घेऊया। सोमवार 22 जुलै आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज हडप्पा नाही तर आता सिंधू सरस्वती संस्कृती म्हणून आज एक NCERTS ह्या सर्व पुस्तका, पोरांच्या सर्व शिक्षणाच्या पुस्तका त्या छापत असतात। त्याच्यामध्ये नवीन काहीतरी सिलेबस आला आणि इतिहासाला करंटली दिल्यामुळे आज सर्व ठिकाणी मोठ्या त्याची हे होते आहे। आणि हडप्प्याच्या ठिकाणी सिंधू सरस्वती संस्कृती हा शब्द वापरल्याने सर्व लोकांना धक्का बसलेला आहे। त्याची आज आम्ही हेडलाईन घेतलेली आहे। आज आंदोलकांचा दिसता क्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश, ढाका इथली बातमी आहे। आज तिथे ज्या पद्धतीने रिझर्वेशन संपवण्यासाठी एक मोठा गट आणि विरोध आणि आरक्षण वाचवण्याच्यासाठी एक मोठा गट, याच्यामध्ये रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंसा झालेली आहे। त्याची बातमी आज आम्ही हेडलाईनवरती सर्वच पेपरने टाकलेली आहे। एक त्याच्याच खाली एक बौद्ध धम्म चीनच्या संस्कृतीचा एक भाग, चीन कशाचा करते शास्त्रासारखा वापर। तुम्हाला माहिती आहे की चीनचे आत्ताच अध्यक्ष त्यांनी हे जगातलं जे वार सुरू आहे त्याच्यात त्यांनी उत्तर दिलेले की यांना फक्त पंचशिलेशिवाय दुसरा पर्याय नाही। आज संपूर्ण जगाला म्हणजे कधीकधी आम्ही असंही म्हणतो, इव्हन बाबासाहेबांनी चीनची नेहमी हे केलेली आहे, म्हणजे त्याला दूर केलेलं आहे, त्याच्यापासून सावध राहण्याचा इशारा दिलेला आहे। परंतु आज ज्या पद्धतीने संपूर्ण युरोपमध्ये ज्या मोठ्या प्रमाणामध्ये वार झालेला आहे आणि अमेरिका मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्र बनवून वेगवेगळ्या ठिकाणी देते आहे आणि आपली इकॉनॉमी वाढवते आहे, त्याच्यामुळे आज चीनचंही हे करावं लागेल आणि त्यांच्या संस्कृतीचा, त्यांच्यावरती बौद्ध संस्कृतीचा जो पगडा त्यांच्यावर आहे तो निश्चितच महत्त्वाचा आहे। म्हणून ती बातमी आज आम्ही पानेकवट टाकलेली आहे। बांगलादेशी घुसखोऱ्यांना सुटकेसाठी बनावट जामीन, पिंपरी चिंचवडची बातमी आहे पुण्याच्या जवळ। याच्यामध्ये बनावट काही कागद देऊन त्यांना जामीन देण्यात आलेली आहे। विकास काला बिन 400 कोटी मुंबईची बातमी आहे। राज्य सरकारची मंजुरी दिलेली आहे। बिनव्याजी राहणार आहे ते। संसदेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी ती तुम्हाला सांगितलेली आहे। सर्व लोकांनी कमर कसलेली आहे दोन्ही पक्षांनी।
वृद्ध लोकसंख्या 2050पर्यंत होणार दुप्पट. वृद्धांची संख्या जास्त वाढत आहे, कारण आता तो आधी जो मरणाचा रेट होता एक पर्टिक्युलर एजमध्ये, तो अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला दिसतो आहे. अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात मारण्याचा भाजपाचा कट, आम आदमी पार्टीचा आरोप आहे हा. त्याच्यानंतर IT कर्मचाऱ्यांनी 14 तास काम करावे, कर्नाटक सरकार. कर्नाटकाच्या प्रस्तावावर कामगार संघटनाची नाराजी. तिथे मोठ्या प्रमाणामध्ये IT सेक्टर जगातलं सर्वात मोठं तिथे काम होत असते आणि त्यांना तिथल्या वातावरणाशी किंवा बाहेरच्या जगातला जे कुठले अमेरिका, फ्रान्स, जर्मनी इथल्या युरोपमधनं मोठं काम त्यांना मिळत असते. त्याच्यामुळे त्या लोकांना तिथे ज्यावेळेस दिवस सुरू होतो त्यावेळेस इथे मात्र रात्र असते. त्याच्यामुळे तुम्हाला निश्चितच तासाचे बदलाव करावा लागेल, अशा पद्धतीची त्यांचा GR निघालेला आहे. न्यायालयाच्या त्याच्याच खाली न्यायालयाच्या नामांतरासाठी केंद्राला पुन्हा प्रस्ताव. बॉम्बे हायकोर्टचे मुंबई उच्च न्यायालय नामांतर करण्याची मागणी. बॉम्बे अजूनही बॉम्बे हायकोर्टच लिहत असतो, तर त्यांनी सांगितलं की ते करावं नामांतर ते, परंतु हे केंद्राच्या हातात असल्यामुळे त्यांनी अजूनपर्यंत काही केलेलं नाही. आता मात्र होण्याची शक्यता आहे. चला आपला बहुजन सौरभ बलशाली करूया. बहुजन सौरभची मुख्य संपादक दैनिक बहुजन सौरभच्या इथे सर्व लोकांना एक अपील. आज बघूया 5-4वरती विदर्भात पावसाचे थैमान. जनजीवन अस्तव्यस्त झालेलं आहे. जम्मूद्वीप नाल्याच्या काठावर सर्वांच्या घराघरात पाणी शिरल्याने नागरिकांना तांब. नागपुरात जे काल 2 दिवसही सातत्यानं पाऊस असल्यामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत आहे. तसंच विदर्भामध्ये चंद्रपूरमध्ये तेच हाल होते. विदर्भात सर्वच ठिकाणी ते झालेले आहेत. आज एक दुसरी बातमी आहे. लैंगिक छळाची तक्रार केल्या महिलेची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. गोंदियाची नागपूरची बातमी आहे. भंडाऱ्यामध्ये एका जजकडे ती बाई काम करत होती आणि तिचे संबंध असल्याचं आहे. ज्यावेळेस तिला काढलं नोकरीतनं त्याच्यामुळे तिने ते हे केलेलं आहे. कमिटी बसलेली होती. कमिटीचे जे काही हे होते ऑब्झर्वेशन होते ते त्या कर्मचाऱ्याच्या विरोधात होते. त्याच्यामुळे त्या केसला हायकोर्टाने फेटाळून लावलेलं आहे. विद्यार्थ्याला एकाच रोल नंबरवर वेळ गुण JEE मेन्स परीक्षेतला घोळ एक हायकोर्टामध्ये मॅटर पोहोचलेलं आहे. त्याच्यामुळे ती एक बातमी आम्ही लावलेली आहे. ब्रिलियंट स्कूल येथे पहिली पालक सभा आणि टॅलेंट हबचे उद्घाटन आज झालेले. बुद्धभूमी येथे वर्षावासाला आरंभ झालेला आहे. आषाढ पौर्णिमेला बौद्ध धम्म स्थापना दिवस म्हणून जयसिंग वाघ यांना आमंत्रित आहे. दीक्षाभूमी येथे वर्षावास प्रारंभ झालेला आहे. संविधान विरोधी संशोधनासाठी गोखले विद्यापीठाचा वापर एक फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा एक वापर सुरू केलेला आहे की जे कोणी असतील ज्या लोकांना चांगल्या समविचारी लोकांना तिथे येऊन त्या लोकांनी मोठं काम करावं अशा पद्धतीचं आव्हान आहे. महावितरणाची कौतुकास्पद कामगिरी. नागपूर ताज फर्निचरची एक छोटी जाहिरात आहे. आजचा अग्रलेख बघूया. आज आमचा अग्रलेख संघटित मराठा आणि असंघटित OBC यांच्यातील झगडा ह्याच्यावरती आज आमचं हे काय टीका करणाऱ्या आजचं टायटल आहे. आज आमचं टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध राहा. जे जास्त तुमची स्तुती करतात त्यांच्यावरती थोडंसं लक्ष ठेवा, कारण तेच तुमचा घात करण्याची शक्यता आहे. आज पुन्हा तथागत दीक्षाभूमी विकास महामंडळाची स्थापना सरकार करेल काय असा हा एक प्रश्न EZ खोब्रागडे यांनी मांडलेला आहे. दीक्षाभूमीच्या संबंधातला तो इश्यू आहे. आज त्याच्यात बुवाबाजीच्या मागे धावणारी घातक मानसिकता याच्यावरती जगदीश काबरे यांचा हा लेख अत्यंत सुंदर आहे. आणीबाणी आणि संविधान हत्या दिवस याच्यावरती एक मोठा लेख श्रीराम बनसोड यांचा आहे की ज्या पद्धतीने सुरू आहे त्याच्यावरती त्यांनी लिहिलेलं आहे. राजकीय पक्ष आणि RSS याच्यावरती नागेश चौधरी यांचा लेख सातत्यानं ते लिहित असतात आणि वाचनीय आहे. सत्यशोधक समाज याच्या अंतर्गत असते. आज पान 3वरती बघूया. सहल धम्मगुरू अतिपूज्य प्रोफेसर डॉक्टर भजंत उरेवेला धम्मरतन यांच्यावरती एक सुंदरसा लेख. डॉक्टर भदंत मेघतानंद यांचा हा लेख वाचनीय आहे. पंढरपूरचा विठ्ठल धनगर वीर पुरुष म्हणून एक सुंदरसा लेख. होमेश भुजाडे एक इतिहासकार आहेत, त्यांनी ते लिहिलेले की त्यांची गणना ज्या पद्धतीने विठ्ठलाची गणना आहे त्याच्यावरती त्याचे कारणं असणारा हा सुंदरसा लेख.
गुरु शिष्य परंपरेने केलेला समाजघात, जे आजपर्यंत लोकांनी गुरु आणि परंपरा याच्यात अनेक लोकांनी जो घात केलेला आहे, अनेक तुम्हाला लिहिता येईल की गुरुनी शिष्यासोबतच लग्न केलं, गुरु आणि शिष्यांचे संबंध अत्यंत त्यांनी ढासळलेले, अशा पद्धतीचा हा लेख आडातच नसेल तर पोहऱ्यात येणार कुठून, जर तुमच्यातच नसेल तर होईल कुठे. आज अजित पवारांचा यांचा आहे की तो स्वतःच त्याची हे नाही आहे, त्यांनी स्वतःच्या शरद पवाराच्या काठीला साथ देऊनच तो वरती आलेला आहे. तर ज्याच्यात स्वतःच त्याच्यात कॅरेक्टर्स नाही तर तो काय करणार. त्याच्यामुळे तो आपला जीव वाचवायसाठी या गटातून त्या गटात सातत्यानं जाताना फिरतो. हा अरुण निकम यांचा हा लेख. अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचे चारीपणा संपवलेले आहे. बंधूंनो, निश्चितच तुम्हाला मी रोजप्रमाणे आज आवाहन करेल की ज्या ज्या कोणाला शक्य असेल त्या सर्व लोकांनी सर्क्युलेट करावं. जास्तीत जास्त लोकांना त्याला वाचता आलं पाहिजे, पाहता आलं पाहिजे, समजता आलं पाहिजे. आम्ही नवीन पुन्हा एक मोठा ग्रुप तयार करणार आहोत, जेणेकरून ज्यामुळे समाजातले जे काही प्रश्न आहेत त्यांना कशा पद्धतीने हाताळावे हा आमचा मानस आहे. बघूया, आपण लवकरच काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करूया. एवढं बोलतो आणि थांबतो. भेटूया आपण उद्या. तोपर्यंत जय भीम.